उमेदवारीला ब्रेक, नाराजीचा उद्रेक. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजीचा भडका. नाराज इच्छुकांना अश्रू अनावर. नाराजी दूर करण्याचं आव्हान. त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं. अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? कुठे गेलं भाजप, कुठे गेला? 2 महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात भीक मागत पक्षासाठी. माहिती का, पक्षाचा प्रचार केला, मी माझा प्रचार नाही केला. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रशासनाच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. याला पहिले तो तिकीट द्यायचं, आम्ही पण तोंड भरले असते ना. खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर. पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उफाळून आलेला इच्छुकांच्या नाराजीचा हा भडका. भाजपचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावेंच्या कार्यालयावर भाजपमधल्या नाराज पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. इतकी वर्ष पक्षासाठी एकनिष्ठेनं काम केलं, मात्र उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला डावललं, अशी नाराजीची भावना भाजपचे पदाधिकारी श्री अण्णा भंडारींनी व्यक्त केली. आम्हाला काय उमेदवारी नाकारली? काय चुकलं आम्ही? एक निष्ठा आम्ही 20-25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही. कुणालाही माझ्या अक्षर विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या. डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या. त्यापासून दिसतो म्हणून तुमच्यासाठी अतुल सावेंनी असं काय करा आमच्यासोबत? त्याच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा. उमेदवारी नाकारल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. भाजपच्या पदाधिकारी दिव्या मराठे यांनी तिकीट नाकारल्यानं नाराजी व्यक्त केली. त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं. अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? अरे कशात, कुठे गेलं भाजप? कुठे गेलं भाजप, कुठे गेला? आज सुशिक्षित महिला आहे, मी MA BEd झालेली आहे. पक्षामुळे स्थानिक लोक वरून नाव आलेलं नाही म्हणे. वरून कसं नाव येणार? तुम्ही दिलं तर वरून नाव येईल ना. चव्हाण साहेबांना थोडीच माहिती आहे की कोण दिव्या मराठे आहेत, कोण काय. तुम्ही नाव इथून जायला पाहिजे ना. स्थानिकांनीच मला हे केलेलं आहे. मागच्या वेळेस पण स्थानिकच होते. आम्ही रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं, मात्र इतरांना सहज उमेदवारी कशी काय दिली, असा संतप्त सवाल इच्छुकांनी केला. पक्षासाठी काम केलं, पण बाहेरून आलेल्या लोकांनी उमेदवारी मिळवल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले. आम्ही गुन्हे आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं. त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? 95ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं. मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला. सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. तिकीट नाकारल्यानं भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. हो, फिरा म्हणून सांगितलं होतं. आश्वासन नाही दिलं, पण फिरा म्हणले होते. आम्ही ग्रुपने, संजय जोशी सर, ते आम्ही सगळे लोक आम्ही फिरत होतो सर. आता तिथे कुणाला तिकीट मिळालं? काही 2 नावं आलेले, मी त्याला सांगू इच्छित नाही. पण सर ओपन मध्ये नाही येते. ओपनचं तिकीट वाला का जीवावर येतं पक्षांना, मला हेच समजत नाही. म्हणून मला यावं लागलं सर. अन्याय आहे, खूप अन्याय झाला. छत्रपती संभाजीनगरात नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या समोर आहे. ही नाराजी न शमल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.